Krishna, Jai Jai Ram Krishna,
आले भरा केने आले भरा केने आले भरा केने आले भरा केने ये रझार चुके जेने 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 आले भरा केने आले भरा केने आले भरा केने आले भरा केने ये रझार चुके जेने 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 उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी पेठई नाम पंढरी 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 आवहाती मार्ग आवहाती मार्ग हरे वहाती मार्ग हे वहाती मार्ग अवघे मोहरले जग 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 उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी पेठई नाम पंढरी 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 तुका म्हणे आ तुका म्हणे म्हणे माप तुका म्हणे खरे अना माझे बाप खरे अना माझे बाप हरे आना माझे बाप हरे आना माझे बाप हरे आना माझे बाप हरे आना माझे बाप तुका म्हणे माप तुका म्हणे बाप तुका म्हणे माप तुका म्हणे बाप खरे अना माझे बाप खरे अना माझे बाप उभे केले विटेवरी पेठई नाम पंढरी पेठई नाम पंढरी पेठई नाम पंढरी पेठई नाम पंढरी मार घुमाए होबार घुमाए मार घुमाए जय ढोबार घुमाए होबार घुमाए होबार घुमाए होबार घुमाए होबार घुमाए
आले भरा के रे आले भरा के रे आले भरा के चुके जेने उभे गेले विटेवरी उभे गेले विटेवरी हो उभे गेले विटेवरी चुके
उभे केले विटेवर उभे केले विटेवर 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 पेट इनाम पंढरी पंढरी पेट इनाम पंढरी पेठ इनाम पंढरी पेठ इनाम पेठ इनाम पंढरी
वाजवा भजन विठ्ठला 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 आले भरा केने येर झार चुके जेने उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी वाहती मार्ग अवघे मोहरले जग उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी तुका म्हणे माप खरे आना माझे बाप तुका म्हणे माप खरे आना माझे बाप उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी पांडुरंगा करू प्रथम चरणा संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरम अनाख्ययम आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्ती नातेति ख्यातम दैवतमाश्रयी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आले भरा केने येर झार चुके जेने उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून या अभंगातून तुकोबार आहे बाजाराचं रूपक करून तुमचं आमचं कल्याण ज्या मालात आहे त्या मालाचा पत्ता त्या मालाची किंमत आणि त्या मालाला भरण्याचा उपदेश महाराज या अभंगात तुम्हा आम्हाला कळतात विठाला परम पावन भगवान हनुमंतरायाच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र खडक ओझर या गावात संपन्न होत असणारा भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनाचा औचित्य साधून मला वाटतं दुसरं वर्धापन दिन बरोबर का कारण ही पत्रिका पहिल्या वर्धापन दिनाची म्हणजे हे दुसरं द्वितीय वर्धापन दिनाचं औचित्य साधून सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन करत आहे यावर्षी या उत्सवाला अजून एक निमित्त म्हणजे निवृत्तीनाथाचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष जे आपण नुकतंच संपन्न केलं तेही निमित्त आहे आणि या वर्षी जगद्गुरु तुकोबाराच्या सदैव वैकुंठ गमनाला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष त्याचं चालू आहे ते औचित्य साधून या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन आहे आणि या भव्य दिव्य भक्ती उत्सवातील आजच्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय ग्रामस्थ मंडळी
खडकोजर भजनी मंडळ खडकोजर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील आणि ही लाईट जसा साथ देईल तसे मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते एक तर बंद राहिलेले चालतात, नाही तर चालू राहिलेले चालतात. ते बंद चालू झालं की वाटते तमाशा ते का कीर्तन आहे, ते मोठा प्रश्न पडतो, बाकी काही नाही. पण या सगळ्या साथीनं प्राप्त परिस्थितीत आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचंय. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं दिग्गज भजन वैभव आज या सर्व टाळकरी गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. आज महाराष्ट्रामध्ये टॉप 10 पकवाजांची यादी काढली की जे नाव घातल्याशिवाय ती यादीच पूर्ण होत नाही, असं आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं वैभव, आदरणीय आमचे गुंड महाराज विकासजी महाराज गुंड बेलूकर. माझा एक दोष आहे, तो दोष आधी कबूल करतो मी. हा मला वडलो पार्जित आलाय महाराज. आमच्या वडिलाला जर तुम्ही विचारलं ना नातवाचं नाव काय, ते म्हणतात थांबा 5 मिनिटांनी सांगतो. आणि तोच वसन वारसा माझ्याकडे आलाय. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. एवढे हृदयातले माणसं असतात, कायम भेटीतले माणसं असतात, बरं ओळखीचे असतात, पण नावच लवकर तोंडाला येत नाही. याच्यामुळे माझं लय नुकसान व्हायला लागलंय. आणि माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. उद्या जर कोणी म्हणलं घ्या नाव तर कोणाचं घ्या असा प्रश्न पडतो, बाकी काही नाही. अख्खा महाराष्ट्र ज्याने गाजवला माझे हृदयस्थ आदरणीय विकासजी महाराज बेलूकर यांच्या वाजवण्यावर तर सगळेच फिदा आहेत, पण मी यांच्या वाजवण्याबरोबर यांच्या कार्यावर फिदा आहे. कारण यांनी हे ज्ञान आपल्या जवळच न ठेवता एक शिक्षण संस्था चालू करून अत्यंत गोड मृदंगाचार्य घडवण्याचं आणि वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवायचं काम ते करतायत. आदरणीय विकासजी महाराज या ठिकाणी आहेत. अत्यंत निर्मळ आवाजाचे धनी, आणि यूट्यूब उघडलं की जे लाडके आवाज उभ्या महाराष्ट्राच्या कानावर पडतात असे गोड आवाज आदरणीय हरिभक्ती परायण भजन सम्राट संगीत विशारद आमचे प्रकाशजी महाराज कातकडे आदरणीय महाराजजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्वांना सदा आनंद देणारे, अत्यंत गोड गाणारे, आणि आमचा आवाज जिथं संपतो तिथून त्यांचा चालू होतो असे आमचे सदानंदजी महाराज यांची उपस्थिती आहे. त्यांच्याविषयी सद्भाव आणि माझ्यावर प्रेम करणारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे अक्षय महाराज तेही आज या ठिकाणी आहेत. बघा ना, प्रकाश, सदानंद, अक्षय, विकास नाव सुद्धा कशी दमदार आहेत. पण तुमच्या नशिबाला उमेश आलाय, आता काय करता घ्या सांभाळून, बाकी काही नाही. म्हणून ही सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, त्याचप्रमाणे टाळकरी मंडळी, आणि मला आल्यानंतर कळालं ही सगळी टाळकरी म्हणतात ह्या गावची आहेत. मग सांगू का, ही टाळकरी जर सगळेच या गावचे असतील तर या गावासारखं श्रीमंत गाव नाशिक जिल्ह्यात नाही. आता सगळ्या वारकऱ्यांना एकच वेद लागलेले, करीते टकळा पंढरीचा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, करीते टकळा पंढरीचा, पंढरीचा, करीते टकळा पंढरीचा. कारण वारकरी संप्रदायाचा परिचय ज्या साधनेने होतो ती साधना आहे वारी. आणि आषाढी निकट आला, कार्तिकीचा हाट, आता आषाढी वारी निकटतम आलेली. पण आपली जुनी वारकरी मंडळी एकदा पंढरपूरची वारी जवळ आली ना, मग पंढरीपर अभंगावर पंढरीचा महिमा सांगणारे अभंग घेण्याचा प्रघात आपल्या वारकऱ्यात आहे. तसंच आपल्याला पंढरीचा पांडुरंगाचा महिमा गाण्याकरता हा अभंग घेतलेला आहे. खूप गोड अभंग आहे. संसाराला बाजाराचं रूप सगळ्या संतांनी केलं.
सगळ्याच संस्थाने. ज्ञानोबा सुद्धा या संसाराला बाजार म्हणतात. ए साथे आलिया ओळगा शारंग धरू. ज्ञानोबा म्हणतात हा संसार म्हणजे काय आहे? बाजार आहे, बाजार. चला, नाथ महाराज सुद्धा या संसाराला बाजार म्हटले. नाथ महाराज कुठं बाजार म्हटले? संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ याचे गिराईक पाहि. नाथाने सुद्धा या संसाराला काय म्हटले? बाजार म्हटले. तुकोबराने सुद्धा अभंगात या संसाराला काय म्हटलेले? बाजार म्हटलेले. बाजारात आणि याच्यात काय साधर्म्य? संसारात आणि बाजारात काय साधर्म्य? कारण काय असतं, एखाद्याला जेव्हा एका गोष्टीची उपमा द्यायची असते तेव्हा त्या उपमेय आणि उपमानामध्ये काहीतरी सादृश्य असावं लागतं. राम चंद्रासारखा आहे. रामाला कशाची उपमा दिली? चंद्राची. उपमा झाली चंद्र आणि उपमेय झाला राम. जेव्हा एखाद्या गायकाला म्हटलं जातं हे गायक म्हणजे साक्षात भीमसेन जोशी आहेत, पण दोघात सादृश्य पाहिजे, निदान स्वर तरी लागला पाहिजे. एवढं तरी अपेक्षित आहे. सादृश्य असावं लागतं उपमेयात आणि उपमानामध्ये. जर या संसाराच्या रूपकात उपमेय आहे संसार आणि उपमा आहे बाजाराची, मग काय सादृश्य बाजारात आणि याच्यात? तर सादृश्य आधी पाहू आपण. काय? माणूस गरीब असो अथवा श्रीमंत असो, माणसाला बाजारात जावंच लागतं. काय म्हणणं तुमचं याच्यावर? कोणालाही काय करावं लागतं? जावंच लागतं बाजारात. गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो, त्याला बाजारात जावंच लागतं. किती बेजारी होऊ द्या, बाजारात जावंच लागतं. घरात पैसा जरी नसला तर उसना पासना करून बाजारात जावंच लागतं. बाजारात गेल्याशिवाय भागत नाही. तसं ज्याच्या ज्याच्या जवळ कर्म उरलंय त्याला या मृत्यू लोकात यावंच लागतं. हे पहिलं सादृश्य. बाजारात जावंच लागतं, संसारात जीवाला यावंच लागतं. वैकुंठवासी कीर्तन महर्षी म्हणून कीर्तन हा प्रबंध जेव्हा लिहिला जाईल, जेव्हा वारकरी संप्रदायाचं कीर्तन असा जर इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना विकायची, तेव्हा अख्खं एक पान नामदेव महाराज पठाडे करता ठेवावं लागेल. अख्खं एक पान कोणा करता ठेवावं लागेल? नामदेव महाराज पठाडेन करता ठेवावं लागेल. शब्दाचे उच्चार, वक्तृत्व होतं पण बोलण्यात फाजीलपणा नव्हता. आवाजात गोडवा होता पण संत वाङ्मयाशिवाय काही गायले सुद्धा नाही. है की नाही? काय गोड आवाज होता. आता जी प्रसिद्ध महाराज मंडळी आहेत असं सांगतात, त्या काळात पठाडे महाराजांनी आपल्या कीर्तनात एक प्रमाण म्हणावं आपल्या कॅसेट मध्ये, अशी लोकांची अपेक्षा असायची. तर ते नामदेव महाराज पठाडे एक चिंतन सांगायचे. देवाला आणावं लागतं, संत येत असतात आणि जीवाला यावंच लागतं. जसं बाजारात जावंच लागतं तसं संसारात यावंच लागतं. हे एक सादृश्य आहे. जसं बाजारात गरीबाला श्रीमंताला सगळ्यालाच यावं लागतं, तसं या संसारात सुद्धा गरीब श्रीमंत कोणी असो त्याला जन्माला यावंच लागतं. ऐकलं का? उदर भिन्न भिन्न आहे पण उदर तेच आहे. वाक्य कळणार नाही, एक ओवी सांगावी लागेल मला, तेव्हा समाधान बाबा या लोकांचं समाधान होईल. ओवी अशी आहे. ज्ञानोबरांनी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या पदावर जन्म या पदाचा म्हणजे अनुदर्शनम ना, गर्भवास यायच्या आधीच त्या गर्भवासाचं दुःख पाहतो आणि तो सावध होतो. पाहेचा पेना वाटवधा जो आजची होय सावधा, ज्ञानोबराय म्हणतात. अशा सावधानते करतात ज्ञानोबरायची ओवी काय पहा, गर्भवासाच्या दुःखा करता. ज्ञानोबराय म्हणतात, पूय गर्ते रिघाला मूत्र रंध्रे निघाला, कटारे म्या चाटीला कुचस्वेद, ऐसिया परी जो जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता मी ते न करी जेने ऐशे होय. त्याते 3 पा. पूय गर्ते निघाला, अरे म्हणे चिखला घाणीच्या गर्तेमध्ये मी निघालो, मूत्र रंध्रे निघाला, समजून घ्या. आणि कधी कधी माझी आई मला काय करायची, मी रडू लागलो मला स्तनपान करायची, पण तिच्या स्तनावरचा ओसरणारा घाम सुद्धा मी दुधाबरोबर चाटला. कटारे म्या चाटीला कुचस्वेद असा. मग मला सांगा, गरीब आईच्या उदरातून येतो, श्रीमंताला सुद्धा आईच्या उदरातूनच यावं लागतं. एवढंच नाही, देवाला सुद्धा उदरातून यावं लागतं. ठीक आहे, त्याला त्रास होत नाही काही आपल्यासारखा, पण त्याला यावंच लागतं. हे गोड चिंतन आहे, लय गोड चिंतन आहे.
समजून घ्या फक्त. काय स्वामी अखंड सरस्वती यांची भागवत कथा चालू होती आणि त्यांनी कथेमध्ये असं विधान केलं की देवकीच्या गर्भातून देव प्रगट झाले. देवकीच्या गर्भातून देव आले. कारण भागवतातले तुम्ही टायटल वाचले ना, गर्भस्तुती, देवकीच्या गर्भाची स्तुती आहे. भगवान देवकीच्या गर्भातून आले. तर महाराज एक उडिया बाबा नावाचे संत होते, फार मोठे साधू, ते त्या कथेत होते. कथा संपली आणि कथा संपल्यानंतर उडिया बाबा बसलेले होते आणि एक विद्वान स्वामी अखंड सरस्वतीला म्हटले, म्हणे महात्माजी जी हमें एक शंका है. कही आहे. तो संवाद पूर्ण हिंदीत आहे पण मी मराठीत सांगतो. असो, कारण काय मला हिंदी येते पण तुम्हाला समजायला अडचण जाईल, मी आपलं मराठीत बोलतो. आणि काय शंका आहे पण तुम्ही काय म्हटले, भगवान देवकीच्या गर्भातून आले. बरं नाही वाटत म्हणे. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो. तो अज आहे. अज म्हणजे काय, अ म्हणजे नाही आणि जन जनन धर्मानं जो युक्त नाही, जन जायते, जो जनन धर्मानं युक्त नाही असा तो परमात्मा अज आहे. आणि तुम्ही गर्भातून कसे काय म्हटले. तुम्ही असं म्हणत जा भगवान बाहेरून प्रगट झाले. पण उडिया बाबांनी उत्तर गोड दिलं त्यांना. त्याने विचारलं, ओ विद्वानजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. म्हणे काय, तुमचा देव कुठं कुठे आहे. सगळीकडे. तो बाहेर आहे का, आहे. आत आहे का, आहे. तदैजती तन्नैजती तद्दुरे तदंतिके. मग विद्वानजी परमात्मा सगळीकडेच आहे. जसा तो बाहेर आहे तसा तो आत पण आहे. मग बाहेरून प्रगट जसा बाहेर परब्रह्म आहे तसं देवकीच्या गर्भात सुद्धा परब्रह्म आहे. बाहेरून प्रगट झाला म्हणण्यापेक्षा गर्भातूनच प्रगट झाला म्हणायला तुम्हाला अडचण काय. ह्याला म्हणतात साधू हृदय, ह्याला म्हणतात निष्ठा हृदय. असो, त्याला सुद्धा गर्भवासानं यावं लागतं. सोसिएली आटी गर्भवास फेरे, आयुधाच्या भारे वागविता. येण्याची प्रोसिजर सारखीच आहे. म्हणजे बाजारात जाण्याची प्रोसिजर जशी सगळ्यांची सारखी तशी या संसारात येण्याची स्थिती सुद्धा सगळ्यांची सारखी. चला, बाजारात अजून काय असतं. बाजारामध्ये फार कालवा असतो, गोंधळ असतो. बाजारात शांतता नसते. एखाद्या घरात जर 4-5 लेकर गडबड करू लागले तर बाई काय म्हणते, हे काय बाजार लावलाय रे, कांदा बाजार म्हणता का नाही तुम्ही. बाजारात गोंधळ असतो. मला वाटतं संसारात सुद्धा काय आहे, गोंधळच आहे. तुम्हाला कसा सुचवतो देवाळ डोळे. असो, तसं या संसारात काय आहे, गोंधळच. बाजारात गेलं तर कोणाचा धक्का लागतो, कधी कोणाची धडक होते, काय होते, धक्का लागतो बाजारात. तसे या संसारात सुद्धा जीवाला अनेक धक्के लागतात. आता सगळ्यात महत्वाचं सांगतो, संसारात गेलं की त्या बाजारात गेलं, आपलं माफ करा, बाजारात गेलं तर चांगलाही माल असतो आणि वाईटही माल असतो. मला सांगा, चटणी कुठे भेटते, बाजारात. साखर कुठे भेटते, बाजारात. दूध कुठं, तूप कुठं भेटतं, बाजारात. हो, दारू कुठं भेटते, बाजारात. पेढा कुठं भेटतो, बाजारात. गांजा कुठं भेटतो, बाजारात. बाजारात चांगल्या गोष्टी भेटतात आणि वाईटही गोष्टी भेटतात. खरं सांगू का. आणि मग त्या बाजारानं सगळे बेजार आहेत. जर बाजाराला जायची वेळच नाही आली तर माणसाला काही कमवायची गरज पडेल का, नाही. आता तुमच्यात आणि आमच्यात ताण कसा नाही, कमी आहे बघा. आता मला एक सांगा, तुमचं नाव काय. ऋषिकेश भाऊ. गाव कोणतं, वडाळपूर. त्या गावात तुमचं घर आहे, परिवार आहे. एक सिलेंडर तुम्हाला किती दिवस जातो, 2 महिने. चांगलं लक्ष आहे घरात, ठेवलंच पाहिजे असं. अगदी बरोबर आहे. यांना किती महिन्याला सिलेंडर लागतो पाटील, 2 महिन्याला सिलेंडर लागतो. मी 1.5 वर्षापूर्वी भरलेला आहे, अजून रिकामा झाला नाही. कधी भरलेला आहे, 1.5 वर्षापूर्वी. अजून काहीतरी रिकामा झालाच नाही. काय झाला नाही, रोजच एकाच्या सिलेंडरवर आहे. आपलं घरी आहे तर आपलं पेटवायचं कामच येत नाही. आणि मग मला सांगा, आपला सिलेंडर संपलाच नाही, आपला सिलेंडर संपलाच नाही तर आणायचं टेन्शन नाही. आणि आणायचं टेन्शन नाही, मग सिलेंडर महाग झाला का, स्वस्त झाला का, काही टेन्शन आहे का, काही टेन्शन नाही. मग ऐका, माणूस बेजार काय, बाजारात जावं लागतं म्हणून बेजार आहे. तसा जीव दुःखी काय, या संसारात बाजाराला आला म्हणून दुःखी आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा संसाराचा बाजार असा आहे, इथं यायचेही कष्ट आहेत
आणि या बाजारातून जायचे सुद्धा काय आहे, कष्ट आहे. बघा याही बाजारात जाताना किती ऊन असो किती थंडी असो बाजारात जावं लागतं. बरं असं नाही होत, बाजारात किती मोठा माणूस असू द्या त्याला बाजाराच्या बाहेरच गाडी लावावी लागते आणि हातात पिशव्या घेऊनच फिरावं लागतं, किती मोठा असू द्या. माझ्याकडे मर्सरीज आहे, मी बाजारात मर्सरीज घेऊन जाईन, जमल का? बरं कोणी घेऊ देईन का? नाही नाही, बिलकुल नाही. किती गेले तर जाताना बेजारी, बरं येताना सुद्धा हे हातात एक पिशवी, हे हातात एक पिशवी, जड घेऊन यायची बेजारी. तसं या संसाराच्या बाजारात यायची बेजारी. काय सांगू गर्भीची यातना, पूर्ण प्रमाण माहिती. मूत्रालेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणापुढे सांगावे. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्म जाड, तुझी मान अडकली. तात्पर्य गर्भवासाचं दुःख म्हणजे येताना बेजारी आणि जाताना मृत्यूचं सुद्धा दुःख. मृत्यूचं दुःख कमी आहे का? एरवी मरणाहून तिख असे काही असं आहे. हे फक्त मला आणि समाधान बाबाला कळणार, बाकीच्याला कळणार नाही. का सांगू यांना? जवळचे आहेत आपले, काय हरकत नाही. सांगतो जवळचेच आहेत. ह्या ओवीचा मला मगापासून पूर्वार्धच आठवणार प्रकाश महाराज. कोणत्या? ह्या ओवीचा. ग्रंथ संपदेमध्ये मी बेजार झालो, तेही बेजार झाले, पण तुमच्या आशीर्वादानं काही सापडलं नाही बघा. ती काय ओवी सापडली नाही, पण नक्कीच पुन्हा मी शोधील आणि कुठंतरी या परिसरात आल्यावर नक्की ती ओवी सांगेन, तुमची ओळख धरीन. असो, हे मला कस काय सुचलं गडे? हे काळू बाळू नाव पाहिल्यामुळे सुचलं बघ. मग काय दोष नाही, हे तर नाव काळू बाळू माझ्या पुढे. असो, तात्पर्य ऐका मंडळी, तात्पर्य ऐका. एरवी मृत्यू होणे तिखा असे काही, मरणासारखं दुःख आहे कोणतं? कोणतंच नाही. जुने कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही एवढं ऐकलंय की एका रोमाच्या ठिकाणी 1000 इंगळ्या चावाव्या एवढं दुःख माणसाला मरताना होतं. पण त्याचा अंदाज घ्यायचा आहे का तुम्हाला? अंदाज मरताना काय दुःख होतं याचा अंदाज नाही. नाही, टेन्शन घेऊ नका, एकदम सोप्या सोप्या पद्धतीने सांगतो. मरताना माणसाला 3 प्रकारचा त्रास होतो काका. एक असतो कर्मजन्य त्रास, दुसरा असतो मोहजन्य त्रास आणि तिसरा असतो संस्कारजन्य त्रास. मरताना माणसाला 3 प्रकारचं दुःख, संस्कारजन्य दुःख, कर्मजन्य दुःख आणि मोहजन्य दुःख. कर्मजन्य दुःख काय असतं? माणूस मरताना त्याने आयुष्यभर जे वाईट कर्म केलं ते झाडा द्यायला उभं राहत. तोच ना गावचा रस्ता न हो देणार, तोच ना आमक्या आमक्याच्या पुरीचं लग्न मोडणार, तोच ना आमका आमका करणारा, तमक तमक करणारा, लावून घ्या, तोच ना एकाचे पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करणारा. हे कर्म काय होतात? हो, एकाचे पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करणारा हे बी चुकीचे. पैसे घेणारा असं म्हणायला पाहिजे होतं. विठाला 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 विठाला. ते आपल्या मनासारखा उमेदवार नसला ते बटन दाबण्याची पद्धत आली. आता काय बटन म्हणतात त्याला? नोटा ना, नोटा. नोटा दाबा पण नोटा घेऊ नका. हो, हे ध्यानात ठेवा. आणि मतदान तर सगळ्यांनी करा. कोणाला करायचे ते तुम्ही तुमचं ठरवा, ते काही सांगण्याकरता मी तर आलेलो नाही. पण मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. हो, असो. तात्पर्य ऐका मंडळी, काय सांगत होतो मी? काय मत काय सांगत होतो? तर कीर्तन तर सांगतच होतो, कर्मजन्य दुःख. असे नुसते कलाकार नाही, ते उत्तम श्रोते आहेत. कर्मजन्य, मरताना ते कर्म उभं राहत. याला उदाहरण देऊ. आपल्या हातून जर दिवसभरातून एका जर वाईट कर्म घडलं ना, वाईट कर्म, संध्याकाळी माणसाला शांत झोप लागत नाही. पण 17 वेळा म्हणतो तू सकाळी असं बोलायला नव्हतं पाहिजे. साधं गणित मांडा, साधं त्रैराशिक मांडा. दिवसभरात जर एखादं वाईट कर्म घडलं तर संध्याकाळी शांत झोप येत नाही. मग आयुष्यभर वाईट कर्म करणाऱ्यांना चांगलं मरण येईल का? नाही येत. कर्म दुःख देत. एक दुसरे संस्कार दुःख देतात. संस्कार कसे दुःख देतात बघा. त्याने डोळा खाजवला, आता खाजवलं का नाही डोळ्यात?
यानं डोळा खाजवला बघा. बघा याने डोकं खाजवलं महाराजांनी. बघा याने कान खाजीला. आता खाजीला का नाही, खोटं नाही बोलायचं. आता कोणी हात हलविणार नाही असं ते सावध झाले. ते सावध झाले. का खाजवलं? जेव्हा आमचा गाल खाजवला, आमचा हात उठला, गालाजवळ गेला आणि त्याने गाल खाजवला. गाल खाजवला. आपला गाल जेव्हा खाजवतो तेव्हा काय असं GR काढावं लागत नाही. माननीय हातच आहे. आमच्या गालाजवळ गुदगुद होत आहे, तरी तुम्ही तिथे जाऊन नखानं थोडं खोंदळावं, असं काय GR नाही काढावं लागत. संस्कारानं हात उचलतो आणि गालाला खाजवतो. हे त्याचे काय आहेत? संस्कार आहेत. मरताना माणसाला गाल खाजवलेला कळतो. बघा डोळा खाजीला तुम्ही. मरताना माणसाला गाल खाजवलेला कळतो, पण खाजवण्याकरता हात उचलता येत नाही. शास्त्राने दिलेलं उदाहरण सांगतो. माणसाला सगळं विसरल्याशिवाय झोप येत नाही. हा काय सिद्धांत आहे. सुतळीचा तुकडा जरी ध्यानात राहिला ना भाऊ, माणसाला झोप येत नाही. मग जीवाला सगळं विसरल्याशिवाय झोप येत नाही, हा जर सिद्धांत आहे, तर माणसाला झोपल्यावर तो श्वासोश्वास घ्यायचा का विसरत नाही? का विसरत नाही? शास्त्र सांगतं त्या काळात तो श्वासोश्वास संस्कारानं चालतो. संस्कारानं चालतो. मरताना पाणी प्यावं वाटतं, पण पाणी घेता येत नाही. कोणा तरी द्यावं लागत. आता जसं दिलं मरताना बी तसंच पाच बाबा. मला पाणी पाजणार कोणी नाही. ते आहे म्हणते बाबा. धन्यवाद तुमच्यासारख्याच्या जीवावर. पिता येत नाही, बोला वाटतं पण बोलता येत नाही. आणि मग साधा विचार करा, एखाद्या खोलीत बंद खोली श्वासोश्वास घ्यायला त्रास झाला तर एवढा त्रास होतो, मरताना श्वासोश्वास बंद होतो तेव्हा किती होत असेल. हे झालं संस्कारजन्य. आता तिसरं दुःख असतं मरताना मोहजन्य. कोणतं दुःख आहे? मोहजन्य दुःख. मोहजन्य दुःखाकरता थोडा एक दृष्टांत मला विस्तारानं सांगावं लागेल, छोटासा. एकानं गाडीला किक मारली आणि चांदवडला निघाला. जवळ चांदवड पडतं ना, चांदवड वडाळी. वडाळी जायचं का चांदवडला जायचं? तुमच्या मनावर. वडाळीला जाऊ, काय हरकत नाही, हायवे. बरं, गाडीला किक मारली आणि वडाळीला निघाला. जरा थोडा बाहेर गेला, लक्षात आलं खिशात काही नाही, पैसे नाही. त्याने गाडी फिरवली, दारात आणली, हॉर्न वाजवला आणि त्याची घरची निर्मला सीतारामन तिला आवाज दिला. त्याची घरची निर्मला सीतारामन. 500 रुपये दे बरं. बरं हे टेंडर लगेच पास होतच नाही, त्याचा तपशील द्यावा लागतो. आधी निर्मला सीतारामन विचारते कशा करता. अगं मित्र भेटतात, लोक मला कधी चहा पाजतात, कधी नाश्ता घालतात, रोज रोज लोकांचा जाऊ का, आपल्याजवळ बी कधी असावं ना. मग जुलमानं 500 रुपये मिळतात. 500 रुपये खिशात घातले, गाडीला किक मारली. वडाळ्याला जाताना एखादं मदत गावं लागतं, एखादा फाटा, एखादा काही. किती लांब इथून वडाळी? 2.5 किलोमीटरवर एखादा मळा गिळा. केद्राई फाटा, मला हेच पाहिजे होतं. केद्राई फाट्यापर्यंत गेला, घाम आला म्हणून खिशातला रुमाल काढला, घाम पुसला आणि 500ची नोट पडली. कुठं कुठं? वडाळीकर जाता जाता बघा सापडली तर सापडली. 500ची नोट कुठं पडली? केद्राई फाट्यावर पडली. वडाळीत गेला, मित्र भेटले, उसाचा रस सगळ्यांनी पिला. बिल मी देणार म्हटलं, मी देणार. आणि खिशात हात घातला, 500ची नोट नाही. तुम्ही हरवल्यानंतर माणसाची बेचैनी पहा. पक्क माहित असतं 500ची नोट ह्या खिशात आहे, पण हरवल्या म्हणून सगळी खिशी बघत. बरं एकदाच नाही, तीनदा बघत नाही, अशी उलटे करू बघत.
असे खिसे उलटे करू करू बघत. पण लक्षात आलं खिसा रिकामा, त्याचाही रिकामा, आप्पा माझाही रिकामा. त्याचा का रिकामा? ते केद्राय फाट्यावर पैसे पडले म्हणून. माझा का रिकामा? अजून कीर्तन सुटलं नाही म्हणून. आणि लक्षात आलं 500 रुपये पडले. संपला माझा दृष्टांत. ज्या दिवशी तुमचे 500 रुपये हरवतात, खरं सांगा त्या दिवशी कसं वाटत? वाईट वाटतं का नाही? मग कधीतरी कल्पना करा, 500 रुपये हरवले तर एवढं दुःख, मरताना तर सगळं जग हरवणार आहे तेव्हा किती दुःख. एरवी मृत्यू होणे तिख असे काही. आयुष्याचे सूत्र बिघडतात, भूताची उमटे खडाडता. महाराज जेव्हा आपल्या शरीरातलं एक एक तत्व आपल्याला सोडून जातं ना, तेव्हा असा त्रास होतो. ज्ञानोबा म्हणतात शब्दाच्या पलीकडचा आहे. म्हणून येण्याचं दुःख आणि जाण्याचं दुःख. बरं काय असतं, माणसाला दुःख असू द्या, पण दुःखात कोणीतरी साथ देणारा असावा. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है. माणसाला अडचणी किती येऊ द्या, पण अडचणीत कोणीतरी साथ देणारा असला की माणूस त्या अडचणीला तोंड द्यायला काय होतो, तयार होतो. 12 भरायला कांद्याला पाणी द्यायला रात्री 2 वाजता गेला, कोणीच नाही सोबत. नुसतं कुत्र जरी असलं तर वाटतं सोबत कोणीतरी आहे. पण गर्भवास आणि मृत्यू नावाचं दुःख असं आहे. कसं आहे ऐका, मदाला सापोराला सांगते, गर्भेची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कानी. मदाला सा काय म्हणते, गर्भेची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कानी. पुढचा शब्द ऐका, येता जाता येणे पंथे सांगा ते नाही रे कोणी. जन्माला येताना कोणी नाही आणि मरताना सुद्धा सोबत कोणी नाही. एवढं दुःख आहे. बरं हे 2च दुःख आहेत असं नाही, या 2 दुःखाच्या मध्यात तर अनंत दुःख आहेत. जन्मा उपजल्यापासून तर मृत्यूपर्यंत कोणी सुखी नाही. एका एकरावाला सुखी नाही, 10 एकरावाला सुखी नाही. एका लेकरावाला सुखी नाही, 10 लेकरावाला सुखी नाही. एका खोलीवाला सुखी नाही, 10 खोल्यावाला सुखी नाही. एका बायकोवाला सुखी नाही. काय झालं असं, थांबा ना, बिना बायकोचा बी सुखी नाही असं म्हणायचं होतं मला. गडबड नाही करायची, सगळं शांत चित्तानं ऐकून घ्यायचं आहे. जो देखे सो सगळ्याला प्रमाण पाठ आहे. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी अति दुःख आहे, अति दुःख आहे. आणि मग एखादा साधक या दुःखाला शिणतो. बैसोने खोळी शोक राहे गर्भी आंधळा. पुढं शिनला येर झारी दुःख आठवी वेळा. मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा. हे दुःख अत्यंत अवघड आहे. म्हणून माणसानं काय केलं पाहिजे, हो बाजारात गेलंच पाहिजे, जावंच लागतं. पण बाजारात गेल्यावर असा माल आणला पाहिजे, पुन्हा पुन्हा बाजाराला जायची वेळ नाही पडली पाहिजे. येतानाच माल असा भरायचा, एवढा भरायचा की घडी घडी बाजारात जायची काय पडली नाही पाहिजे, वेळ पडली नाही पाहिजे. आले 4 पाहुणे, ए चहा ठेव, साखर संपली, जा रे घेऊन ये. आणली साखर, पत्ती बी नाही, आण रे पत्ती. दूध बी नाही, आण रे दूध. एकदाच असा बाजारानं पुन्हा घडी घडी जायची यायची वेळ पडली न पाहिजे. तद्वत ह्या संसाराच्या बाजाराला आलोय ना आपण, मग असा माल भरला पाहिजे की पुन्हा एक गर्भवास आणि मृत्यू ही येरझार करण्याची वेळ आली न पाहिजे. फक्त 2 प्रमाण देतो, कारण याच देहाती येरझार चुकवता येते. तैसे येण्याची शरीरे, बोला, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. आणि अशा बाजारात यायलाच नव्हतं पाहिजे, पण आलो बाबा. आम्ही जन्माला यायला नव्हतं पाहिजे, पण आलो ना. बऱ्याच वेळेला असं असतं, हो पाऊस पडायला नव्हता पाहिजे, पण पडला ना. गारपीट व्हायला नव्हती पाहिजे, झाली ना. तो असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण बोलला ना. काल रात्री मी खायला नव्हतं पाहिजे, खाल्लंय ना. बीपी वाढला, काल मी तळलेलं खायला नव्हतं पाहिजे, पण खाल्लंच ना. शुगर वाढली, मी गोड खायला नव्हतं पाहिजे.
खाल्लं ना. आज मूळव्याध लई ठणका आपलं असो क्रमाक्रमान लावून घ्या. आता सगळं केलंय ना. ह्या गर्भवासाला यायलाच नव्हतं पाहिजे, पण आलाय ना. मग काय केलं पाहिजे? शहाण्या माणसाने एक केलं पाहिजे. आता मी ते न करी जेणे आयशे होय. आता येरझार चुकवली पाहिजे, येरझार संपवली पाहिजे. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक उदाहरण देत असतात. डॉक्टर बाबाचे एक उदाहरण आठवलं ते सांगतो. आणि यायलाच नव्हता पाहिजे, पण आला ना. मग निस्तर लवकर कसा आला ह्याच्यात वेळ घालू नको. जन्माला कसा आला ह्याच्यात वेळ घालू नको. आता या जन्माने जन्म संपव याच्याकरता वेळ लाव. अर्जुना जो या परी जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आणि आपण उरे याच्याकरता खटपट कर आता थोडी. गुरु डॉक्टर बाबा उदाहरण सांगत असतात. ब्राह्मण समाजामध्ये श्राद्धाला ज्याला पितर सांगितलं ना आमंत्रण, त्याला आदल्या दिवशी उपवास धरावा लागतो. काय धरावा लागतो? उपवास. मग ते पितर 4-5 जे धरले होते, आमंत्रित केले होते, त्या पितरांना आदल्या दिवशी काय धरला? उपवास धरला. दुसऱ्या दिवशी पितराची पूजा होता होता दुपारचे 12 वाजले. म्हणजे आदल्या दिवशीचा उपवास. आणि दुसऱ्या दिवशी किती वाजता? 12च्या पुढे. पितर कार्य कधी असतं? दुपारी 12च्या नंतर. आणि आता सगळी पूजा झाली, सगळं झालं, पिंड झाला, जेवायला बसायचं. तेवढ्यात एक ब्राह्मण म्हटला, का हो केशवपंत? म्हणजे काय? श्राद्धाच्या पंक्तीमध्ये जर धोत्रामध्ये शौचाला झालं, वेग अनावर झाला आणि धोत्रातच घाण झाली, तर काय प्रायश्चित? बाकीचे म्हणले सिद्धोपंत होणं शक्यच नाही. का? कालचा काय उपवास आहे, शक्यच नाही. नाही पण झालीच तर होईल कसं? कालचा उपवास आहे ना. नाही पण झालीच तर, अरे होणं शक्यच नाही. एक तर कालचा उपवास सकाळपासून पोटामध्ये पाणी सुद्धा गेलं नाही, कसं होईल? नाही पण झालंच तर, अरे होणार नाही ना. तेवढी मलाच झाले. मग वेदांताचा शब्द आहे महाराज, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. मला झाले. बाकीचे ब्राह्मण म्हटले कशी झाली ह्याचा विचार करू नको, आधी धुनी. तसं आम्ही या मृत्यू लोकात मानवी देहात या संसाराच्या बाजारात येणं शक्यच नव्हतं, यायला नव्हतंच पाहिजे, पण आलोय ना. आलोय ना. काय एका ठिकाणी असा बोर्ड लिहिला होता, कृपया वर पाहू नका. बोर्ड काय होता? कृपया वर पाहू नका. तरी त्यानं पाहिलंच. वर एक वाक्य लिहिलं, सांगू नये गाडोपणा केलाच का? केलाय ना आपण. केलाय ना. मग शहाण्या माणसाने एक करावं. आता आलाय ना गर्भवासाला, पुन्हा यायची वेळ येणार नाही, असं करा. म्हणून संसाराच्या बाजारात तुम्ही आलाय बाप हो. मग आता कोणताही बाजार भरून पुनरपी जननम पुनरपी मरणम असं करण्यापेक्षा या बाजारात आल्यावर तुम्ही काय करा? अभंगाचं पहिलं आले भरा केले 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 ये रजार चुके जने ये रजार चुके जने ये रजार चुके जने ये रजार चुके जने उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी रजार चुके ये रजार चुके देने ये रजार चुके देने ये रजार चुके देने उभे केले विटेवरी
बाजारात आपण, पण आले ना मग एक करा, आले भरा केने. केने म्हणजे माल, असा माल भरा की ज्या मालानं तुमची येरझार चुकल. येरझार नव्हे जेने, आले भरा केने, आपलं येरझार चुके जेने, तुमची येरझार चुकेल असा माल भरा. तुम्ही संसारातल्या विकाराचा माल भरत जाल ना तर अधिकच संसारात गुंतून पडाल. ते तर इच्छा हे कुमारी झाली, मग ती कामाच्या तारुण्या आली, ती एक देशेशी मांडली वराडी. असं सगळं प्रकरण इथून चालू झालं विकारांचं. तर शेवट ज्ञानोबा म्हणतात, तेने भूते भांबावली आणि संसाराच्या आडवा माझी पडली. तिथं आरण्य म्हटलं. संसार काय आहे? अरण्य. अरण्य. आणि या विकाराच्या नादी लागून या अरण्यात पडले. आम्ही विकाराच्या नादी लागतो. कधी कटोरा घेतो, पिशवी घेतो आणि रूपाच्या दारात जातो, कधी कधी रसाच्या दारात जातो, कधी स्पर्शाच्या दारात जातो. आणि काय करतो ते गोळा करून ते विकार, ज्ञानोबराच्या भाषेत इंद्रिय ग्रामीच्या राजबिदी, अहम ममतेच्या जल्पवादी आणि विकारांतरांची मांदी मेळविती. आणि परिणाम काय होतो? त्या विकारांची मांदी मिळून पुन्हा गर्भवासाला यावं लागतं. उदाहरण सांगतो. काही लोक जीवाच्या नादी लागले, गर्भवासाच्या गर्तेत पडले. उदाहरण कोणाचे? सगळ्यांना पाठ उदाहरण आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. की जड भरत राजा हरणी गर्भा गेला. पाठ आहे की नाही? केवळ विकार, ममत्व नावाचा विकार नडला आणि ममत्व नावाचा माल भरून घेतला. परिणाम काय झाला? पुन्हा गर्भवासाला यावं लागलं. असा कोणताही माल भरू नका, प्युअर माल भरा, प्युअर माल भरा. ज्ञानोबा काय म्हटले? आहा कटकटा ओखटे हे मृत्यू लोकीचे उपराटे, तरी तेथ आवचटे जन्मलासी तू. शब्द काय हा? कोण्या श्लोकावरची ओवी आहे? अनित्यम सुखम लोकम. जो लोक अनित्य आहे, असुखम, जो दुःखाचा लोक आहे, अशा लोकात आलास ना. जय लोकीचा चंद्र क्षय रोगी, जेत उदयाची होय असता लागी, जेत दुःखाची लेवणी सुखाची अंगी सळीत जगात. आहा कटकटा ओखटे हे मृत्यू लोकीचे उपराटे. हो, तरी तेथ आवचटे जरी तेथ आवचटे जन्मालासी तू, तरी झडझडोनी वहिलाने. हे भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या बाजारात अडकू नको, कोणताही माल भरू नको. एक कर, या बाजारात असा माल आहे, इच्छा मुरळीच पाहू नका, पडाल नरकाद्वारी. खंडोबाच्या रूपकातून उपदेश आहे. कोणाकडे पाहू नका? इच्छा मुरळीला पाहू नका. ही इच्छा मुरळी कशी आहे? मुरळी दिसायला आकर्षक असते, पण असायला चांगली असतेच असं नाही. ते हावभाव करते. तशी इच्छा नावाची मुरळी अशी दिसायला लय गोड आहे. इदम मेस्यात, इदम मेस्यात, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. चांगली दिसायला, पण असायला चांगली नाही. मग तिच्याकडे पाहू नका. पडाल नरकाद्वारी. हे करा. इथं ज्ञानोबा म्हटले झड या भक्तीची वाटेला. तिथं नाथ महाराज म्हटले बोध बुधली ज्ञान दिवठा उजळा महाद्वारी. ज्ञानोबा जे म्हणतात, जे नाथ बाबा बोलतात, तेच तुकोबाराय म्हणतात, पण वेगळ्या भाषेत. असा माल भरा की पुन्हा तुम्हाला येरझार करावी लागणार नाही. असा कोणता माल आहे ज्याच्यामुळे जन्म चुकतो आणि ज्यांच्यामुळे मरण चुकतं? महाराज आहे असा एक माल. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार, राची सरली येरझार. झाला सफल, झाला सफल, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्याची सरली येरझार, त्याची सरली येरझार. झाला सफल, झाला सफल. हे
अशी माणसं आहेत ना, त्याची एरजार संपली. त्याची म्हणजे कोणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. ज्याने हृदयाच्या पिशवीमध्ये हरी नावाचा माल भरला, हरी नावाचा माल भरला, त्याची एरझार संपली. भरपूर ओव्या सांगता येतील मला, पण तुम्हाला ऐकायची सवय आहे म्हणून. इदम ज्ञानमुपाश्रित्य, ऐकता भगवान म्हणले, ह्या ज्ञानाचा आश्रय घेतला असता मम साधर्म्यमागतः, तो माझ्या धर्माला प्राप्त होतो. परिणाम सर्गेपि नोपजायन्ते, सर्गाला तो प्रगट होत नाही. आणि प्रलये न व्यथंतीच, आणि तो मरत नाही, असत नाही. आता एकची मोहरा पासोनी अंधारात दुरी झालो. जन्म आणि मरणापेक्षा ते वेगळे झाले. अजून एक ओवी देतो. ज्ञानोबाराय म्हणतात, जीव मरो विसरले बोधाची भुली. ज्ञानोबाराय म्हणतात, जेथ यातायात निमाले घनानंद जे. त्याच्या मागच्या ओव्या म्हणायला लागतील. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी. अभ्यास केला पाहिजे म्हणे माणसाने. कशाचा? चित्तात देव आला पाहिजे, या हृदयात देव आला पाहिजे, आणि संसार निघाला पाहिजे. काय केला पाहिजे? अभ्यास. संसार चित्तातला निघण्याकरता विषयाचं, संसाराचं दोष दर्शन करावं लागेल. आणि चित्तात देव येण्याकरता देवाकडे गुणदर्शन करावं लागेल. प्रमाणाशिवाय बोलणार नाही. संसाराचं दोष दर्शन झाल्याशिवाय चित्तातला संसार जात नाही. पहा, तो का म्हणे, त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्हाला वर्म कळालं. संसार दुःखाचा आहे हे कळालं, परमार्थ सुखाचा आहे हे कळालं. मग विषय रांधली रससोय, ती जेवणारा ठाऊकी होय. तो ताटची सांडूनी जाई जियापरी, तेवी संसार या समजता जाणी जे जे अनित्यता, तो वैराग्य दौडिता पाठी लागे. विषयाचा त्याग होतो. कशाने? दोष दर्शनाने. श्री गुरु शांती ब्रह्म कुरेकर बाबा याला एक दृष्टांत सांगत असतात. हा दृष्टांत आम्ही गुरुबंधूंनी 1000 वेळा ऐकलाय. काका किती वेळा? 1000 वेळा. म्हणजे पाठ असला की एक दिवस आडवा जात नव्हता, तर बाबा हा दृष्टांत सांगायचे 1000 वेळा. पण बाबाची अशी ती पिकलेली वाणी, 1000 वेळा जरी ऐकला तर प्रत्येक वेळेला आनंद मात्र नवा, आनंद मात्र नवा. त्याला वाणी कशी पाहिजे? पिकलेली, इजळलेली नाही. काय काय आंबे पिकतात आणि काय काय इजळतात. ते पिकली हे वाचा राम नामे. दृष्टांत सगळ्याला माहिती, पण 2 मिनिटात सांगतो. माय म्हणजे बडे, इकडे पोरीचं नाव ठेवलं बडी. बरे का बदलायचं? हा का शितली म्हणून? बडे शितली म्हणायचं तुमच्या म्हणून. आपलं तसं काहीच नाही बाबा. आता काय तुमच्या राज्यात आहे मी. असं आहे का? मग नको. बडे इकडे म्हणे. आणि काय, ह्या बारीला तुला न्यायला कोण येणार आहे? ती म्हणली, ते येणार आहे. ते म्हणजे कोण रे? अय अय, ते म्हणजे कोण? नवरा. मग एवढ्या वेळा कधी करायला लागलं? ते लाजायला लागले इतका वेळच. म्हणे ते येणार आहे असं म्हणले. मग का ग, तुझ्या नवऱ्याला खायला काय आवडतं? सगळ्या दृष्टांत माहिती तरी सांगणार आहे. तुझ्या नवऱ्याला काय आवडतं? ती म्हणली, आई माझ्या नवऱ्याला बासुंदी लय आवडती म्हणली. असं? बरं म्हणले. दुसऱ्या दिवशी पाहुणा येणार होता. सकाळीच उठली ही बाई आणि सगळ्या खडक वजर मधून दूध गोळा केलं. तो जर्शा नव्हत्या. मस्त म्हशीचं दूध किती? 30 लिटर गोळा केलं. मोठी लोखंडाची कढई, 30 लिटर दूध टाकलं, लाकडं पेटवले आणि घोटत बसली. काय? बासुंदी. काय? बडीच्या नवऱ्याला काय आवडती? बासुंदी. तेवढ्यात बडीचा नवरा मित्रा सगट आला, गायक वादक पकवायचे घेऊन, आपलं सगळ्याला घेऊन. त्याच्या मित्राला घेऊन आला. बसला बैठकीत, बसला. आणि इकडं काय चालू काम होतं? 30 लिटर दूध 15 लिटर वर आलं. मस्त घट्ट झाली बासुंदी. आली मुली चांगली झाली. पण जावयाचं लक्ष तिकडच. तिकडच म्हणजे कुठं?
बासुंदीकडं मला वाटलं सासूकडं म्हणतं का काय बाबा आपलं विचारलं बरं. लक्ष कशाकडं त्या बासुंदीकडं. ती बासुंदी घोटू लागली त्याचं सगळं लक्ष कुठं त्या बासुंदीकडं. पण सासूला झाली होती सर्दी आणि तुम्हाला तर माहितीये तूप चुली जवळ गेलं की पगळत. तूप चुली जवळ गेलं की पगळत. तूप पगळलं तिला ठसका लागला आणि एवढं तूप त्या बासुंदीत पडलं. ती म्हणजे एवढं फेकून देऊ तर पुन्हा कुठं करीत बसू. तिने टाकलं घोटून आणि हे पाहिलं जावयाने. घोटाळा झालाय म्हटला. मग काय पाहुणे सगळे जेवायला बसले. जावाय बसले. सगळ्याला स्टीलच्या वाटीमध्ये बासुंदी जावायला चांदीच्या वाटीत बासुंदी. चांदीची वाटी ठेवल्या बरोबर जावे मला मामी काय म्हणली तुमच्या करता केली. सासूबाईने वाटी ठेवली. पुंडलिक पडदा झाली. बाकीचे मित्र बासुंदीची वाटी घेऊन वाट्याच्या वाट्या प्यायला लागले. काय टेस्टेड झाली बासुंदी. उगाच नाही झाली. पण जावाई काय बासुंदीच्या वाटीला हात लावेना. ही मुली बडे तो नवरा बासुंदी कम खात नाही. तू तर म्हणली लय आवडते. कसा खाईल म्हणली. धोंड्याच्या महिन्यातली अंगठी दिली का तो. चुकलंच म्हणली. सासू पळत गेली आणि हातातली 4 तोळ्याची बांगडी काढली आणि ताटाला लावली. जावाई बापू याच्या 8 अंगठ्या करायच्या ना 8 बोटात घालायच्या पण एवढी वाटीभर बासुंदी खायची. तुम्हाला मामी तुम्ही दागिन्याचा डब्बा जरी ओतला सासूचा वजन पडना. ती म्हणजे अहो तुम्ही तरी बघा जावाई काऊन बासुंदी खात नाही. जावाई जवळ सासरे गेले. जावाई बापू अडचण काय. माझ्या कानावर आहे होंड्यातले 1 लाख रुपये राहिलेले तर तुम्हाला बुलेट घ्यायची आहे. काळजी करू नका. यावर्षी कांद्याचे लय पैसे झाले. तुम्ही बघू नका त्यावर्षी झाले होते. आता काय बघत माझ्याकडे. यावर्षी कांद्याचं काय वांद आहे ते मला माहिती आहे. ते वांद कोणाला भोवलं हे मला माहिती आहे. हे घ्या म्हणे हे 2 लाख रुपयाचं बंडल घ्या. येताना जरी तुम्ही कोण्या गाडीवर आले असले जाताना रॉयल वर जायचा. बाट 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 बाट. अरे जावाई तांब्याची बुलेट. बुलेट वर जायचं. तुम्हाला मामा सगळी जरी तिजोरी ओतली तरी आणि मग त्या सासरवाडीमध्ये अत्यंत थट्टाटखोर एक आल्लड नातं असतं. कोणतं मेवणीचं आहे का नाही. सगळ्याच्या ध्यानात आहे. ती म्हणली दाजी दाजी आहे ना चांगलं आहे ना. आता याच्यात बी लय फरक झाले. दाजीचे भाऊजी झाले. भाऊजीची जिजाजी झाली. आता जिजाची जुजू जिजू जिजू. हा कुठे आहे आपला तांबे अनिकेत काय सौरभ जिजू. पण खरं सांग का ते भाऊजी जाऊ द्या जिजू जाऊ द्या दाजी म्हणण्याची मजा ती कशातच नाही. काव दाजी दाजी मध्ये जो झडकाय तो कशात. ते मेवणी म्हणले दाजी तुम्हाला माझी शपथ एवढी बासुंदीची वाटी खावा लागल. तेव्हा तुझ्या 7 पिढ्याची जरी शपथ घातली जावाई बासुंदीच खाय ना. शेवटी बाई म्हणली बडे तूच जाय म्हणली. ज्याचं जनावर त्यालाच आकळते. ही गिरी जवळ कोण बडी. तुम्ही अहो सगळे मिनत्या करतात. 1 वाटी बासुंदी खायला तुम्हाला काय होत. बरं बासुंदी करता माझ्या आईने किती बेजारी झाली. माझ्या आईची किती कष्ट घेतले. वैकुंठवासी निवृत्ती आबा वक्ते बाबा इथे एक वाक्य टाकायचे. बाबाच्या तोंडून मी दृष्टांत ऐकलेला आहे. वक्ते बाबा हा दृष्टांत सांगताना काय म्हणायचे. खाणं 1 वाटी बासुंदी. माझ्या आईची किती बेजारी झाली. माझी आई सकाळी उठली संडासला गेली तर हातपाय धुतले नाही बासुंदी करायला बसली. हे वाक्य कोणाचे. वक्ते बाबाचे. हो ते म्हणा तो घरात जा तू घरात. पण हिला पक्का अवसान आलेलं होतं. याच कोणाचं जनावराचं नाही हो नवऱ्याचं अवसान आलं. काय करायचं खा वाटीवर बासुंदी. आता मात्र याचा संयमाचा बांध फुटला.
तर काय रे ज्याने ज्याने त्याने, अरे बाकीचे मित्र वाट्याच्या वाट्या प्यायचे, ते म्हणायचे एवढी टेस्टेड, हे कम खात नसेल. कोण खायचे मित्र. याचा संयमाचा बांध सुटला. काय रे म्हणे, ज्याने त्याने तेच लावलं, बासुंदी का बासुंदी का. अगं बासुंदी खाऊ का तुझ्या मायचा शेंबूड खाऊ. हे ऐकल्या बरोबर ती सासू जी स्वयंपाक घरात जाऊन बसली ती अजून बाहेर आलेली नाही. आणि पुढे तिथं काय झालं देवा शपथ मला माहित नाही. दृष्टांत संपला. आता याचा सिद्धांत ऐका. संसार नावाच्या सासरवाडीत संत रूपी जावयासोबत आम्ही सगळ्या संसाराच्या बाजारात आलोय, संसारात आलोय. माया नावाच्या सासून पंचविषयाची बासुंदी केली आहे आणि त्याच्यामध्ये असत जड दुःख रूप, ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध हा विषय दोषाचा शेमूड पडलाय. तो संत रूपी जावयाला कळाल्यामुळे न ते शो रमते बुधाहा, बुद्धिवान असल्यामुळे त्यात रमत नाहीत. आणि तुमच्या आमच्यासारखे विषय माणूस त्या अंतरनेनती बापुडे अगत्य सेवने घडे, ज्ञानोबा म्हणतात. त्यातला अंतर कळत नाही म्हणून या विषयाचं सेवन करत राहतात आणि करतात काय, पुन्हा त्या संसाराच्या गर्तेत पडतात. पण असं नाही करायचं. सदभ्यास आहे. अभ्यासानं संसार काढायचा, चित्तात हरी साठवायचा, हा माल भरायचा. काय होईल ज्ञानोबा आहे त्यांनी. ऐका पुढच्या ओव्या. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहू अथवा जाऊ. ऐका पुढे भगवान म्हणतात. सांगे सरितेचे निवोगे, सेंदो जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते ना, ते समुद्राची होणे ठेले. पुढची उभी आहे का. तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ याता यात निमाले, घनानंद जे येर झार चुके जेने. म्हणून असा माल भरा, हरी आपला असा करा. आता डायरेक्ट शेवटचं चरण म्हणू आपण. मग म्हणे महाराज हा माल भरायचा. हो माल भरायचा. मग हा माल भेटल कुठं आम्हाला. काय काय माल विशिष्ट बाजारातच भेटतो. एक नंबर केशर काश्मीरच्या बाजारपेठेत, कोंडाजीचा चिवडा नाशिकला, मामाची कलम गंगाखेडला, गिरेची भेळ आळंदीला, भैरवनाथ पेढा काका प्रसिद्धी करतो. तुम्ही हे काका आहेत ना दत्तो काका, प्रत्येक कीर्तनाला येताना एक पेढ्याचा पुडा आणतात, पण फुकट नाही देत. मी ऍडव्हर्टाईज करतो त्यांची. आम्ही करू ना, आम्ही करू ऍडव्हर्टाईज. बघा आता तुम्हाला फळलं तर फळलं गिराय का नाही. पण तशी गाय लय दुभती. गाय कोणावर बी कोणालाही दूध देते, काय नाही. ऐका ते काय काय म्हशीला असं असतं तिचंच वासरू लागत, तसं आमच्या या गायला काय नाही. आमच्या दत्तू काकाचं घर म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. तिथं सगळ्या गाड्या थांबतात. दुरांतू बी थांबतील, मालगाडी बी थांबती, कोणत्याही गाड्या असतात, काय अडचण नाही. असो तात्पर्य ऐका. गिरे भेट कुठं भेटल. आळंदीलाच. जोशाचा वडा नाशिकला, हा पुण्याला, पुण्याला जोशाचा वडा पुण्याला. असं प्रत्येक गावाचं काहीतरी प्रसिद्ध असतं. तसं वडाळीचं काय प्रसिद्ध आहे. गांजा कोण म्हणलं रे. हनुमंता तू म्हणला का गांजा. नाही भजी आहे ना, भजे भजे फिरतात. तसा ज्यानं येर झार चुकते असा मला आम्हाला भरायचा आहे. पण ते कोण्या बाजारपेठेत भरेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उभे केले विटेवरी, 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 उभे केले उभे केले
आहे. कोणती पेठ आहे? पेठ इनाम पंढरी. पंढरीच्या पेठेमध्ये तो माल आहे. ती पेठ कशी आहे? इनामाची पेठ आहे. दोनच वाक्य सांगतो, वेळ संपली आपली. इनामाची पेठ म्हणजे काय? जुन्या काळामध्ये बाजारपेठेवर लक्ष ठेवणारे काही लोक होते. त्यात महाजन होते. महाजन हे आडनाव नाही, ही वृत्ती आहे. त्या महाजनाने काय करायचं पाटील? त्या बाजारपेठेतल्या मापांकडे लक्ष ठेवायचं. माप बरोबर आहेत का? शेटे महाजन शेटे असायचे. त्याने बाजारात फिरायचं. कोणी कोणाला पैशाच्या व्यवहारात फसवत तर नाही ना, हे शेट्याने पाहायचं. त्याच्यानंतर कोतवाल असायचे. त्याने भांडणं जर झाले तर त्यांना कुठं आणायचं? चावडीवर आणायचं. पाटील होते. पाटील पांडे त्यानंतर देशमुख ह्या लोकांनी पंचांनी ते भांडणं सोडवायची. अशी बाजारपेठ. आणि मग असे मानकरी ज्या पेठेचे आहेत ते ज्या गावात राहतात, ज्या बाजारपेठेत राहतात, त्याला इनामाची पेठ म्हणतात. म्हणून पेठ इनाम पंढरी. याच्यात कोण कोण मानकरी आहेत? इथं सर्व तीर्थ सम्राज्ञी चंद्रभागा मानकरी नाही. इथं संत श्रेष्ठ पुंडलिक राय आहेत. पंढरी सारखं तीर्थ आहे. म्हणून अशी पेठ इनाम पंढरी आहे. आणि तिथे हा माल आहे. आणि तो माल कुठं आहे? उभे केले विटेवरी. तो विटेवर माल आहे. हरिवैकुंठावनी. लक्ष द्या प्रमाणाकडे. हरिवैकुंठावनी आला पुंडलिका लागुनी. उभा राहिला अजूनी. तो हरी नावाचा माल ज्याने येरझार चुकते तो पंढरीच्या पेठेत विटेवर उभा आहे. जा आणि तेवढा माल घ्या. म्हणे महाराज आम्ही माल घ्यायचा. हो. मग त्या बाजाराला जायचा रस्ता कोणता आहे? काय नाही म्हणजे सगळे रस्ते तिकडच जातात. कोण्या रस्त्यानं? वाहती मार्ग सगळे. यजिजो पूजिजो भजिजो कोण्याही मार्गाने जा. तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई. उपायाची नाही वान येत. पण ऐकलं का? कोणी त्र्यंबक करून निघा निवृत्तीनाथाच्या सोबत. ती पालखी कुठं जाते? त्याच बाजारपेठेत जाते. मुक्ताई सोबत निघा मुक्ताईनगरहून. ती पालखी कुठं जाते? त्याच बाजारपेठेत. कोणी देहून निघा तुकोबाराची पालखी त्याच बाजारपेठेत. कोणी आळंदीतून निघा ती पालखी त्याच बाजारपेठेत. कोणतेही मार्ग सगळे तिकडच चाललेले आहेत. फक्त एक करा, त्या बाजारात जाताना चांगल्याच्या संगतीत जा. मूर्खाच्या संगतीत जाऊ नका. जर चांगल्याच्या संगतीत गेले तर बंडाता त्या कराडकर, पांडुरंग महाराज घुले, मारुती बाबा कुरेकर, रामभाऊ महाराज राऊत यांचे दर्शन घ्याल. आणि मूर्खाच्या संगतीत गेले मंगला बनसोडे, मालती इनामदार, अजून काय सुरेखा पुणेकर, गौतमी काय अभ्यासू लोक कीर्तनात बी असतात. तो अभ्यासू म्हणून चांगल्याच्या संगतीत जा. वाहती मार्ग त्या मार्गात जा आणि चांगल्याच्या संगतीत जा आणि गात जा. असो त्या मार्गाने जा. पण महाराज हा जो माल आहे हे अजून उभा आहे म्हणल्यावर ह्याला गिरायक नाही का? कोणी असं पडलंय का? ते नाही. म्हणजे काय झालं? अडचण आहे का या मालाची? सगळ्याला हेच पाहिजे. पण आपल्याला जे पाहिजे ते हेच आहे हा परिचय सगळ्यांना नाही. सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि सुखरूप पैसे दुजे कोण सांगा? माझ्या पांडुरंगासारखे दुसरे ते पांडुरंगासारखं सुख नाही. पांडुरंग हे सुख आहे. सगळ्या जगाला पाहिजे सुख. पण सुखरूप परमात्मा आहे याचा परिचय या लोकाला नाही. म्हणून अडचण एवढीच आहे. ज्याला ज्याला परिचय झाला सुख पंढरी आले त्यांनी मात्र धाव पंढरपुराकडेच घातली. उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी. महाराज त्या बाजारात जायचंय, आम्हाला माल घ्यायचा आहे. पण कसं असतं त्या मालाची किंमत काय ते सांगा. म्हणजे घरून त्या तयारीने निघायला बरं. जर 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर खिशात निदान 10-20 रुपये पाहिजे का नाही? मग किती पाहिजे? 70-72 हजार रुपये पाहिजे म्हणून. सदन महाराज 72 हजार झालं म्हणून सोनं नाही खपली नाही काढीत मी. असं ऐका 72 हजार पाहिजे. पाण्याची बाटली घ्यायची असेल तर 20 हजार रुपये. कीर्तन ठेवायचं असेल तर आपलं ज्याचे त्याचे आहे ना ते मालाचा पैसा काय पाहिजे? खिशातच पाहिजे आपल्या, है ना. काय ऐकायचं असेल तुम्हाला, काय ऐकायचं, किती लोक गोळा करायचे याच्यावर त्या मालाचे रेट ठरलेले आहेत. हा ते ठरलेले आहेत.
मग जो माल आपल्याला घ्यायचा आहे त्याचं काय पाहिजे? पैसा आपल्याजवळ पाहिजे. मग महाराज या पांडुरंगाला घेण्याकरता, या हरीचा माल घेण्याकरता त्याचं मूल्य काय? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माप, 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 तुका म्हणे माप. खरे आना, खरे आना, खरे आना, माझे बाप खरे आना, माझे बाप उभे केले विटेवर, उभे केले विटेवर. खरे आना, खरे आना, खरे आना, माझे बाप खरे आना, माझे बाप खरे आना, माझे बाप उभे विटेवरी, उभे विटेवरी. पेठई नाम, पेठई नाम.